पेरणीचा हंगाम जवळ येतोय. अनेक वेळा शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचं पाहायला मिळालं. मागच्या काही वर्षामध्ये तुरीचं बियाणं शेतकऱ्यांनी पेरलं, मात्र ते उगवलं नाही. अशातच गेवराईच्या एका शेतकऱ्यानं थेट कंझ्युमर कोर्ट गाठलं आणि त्याला आता भरपाई देण्याचं सुद्धा कोर्टानं सांगितलेलं आहे. कशा पद्धतीनं ही सगळी लढाई होती? शेतकरी म्हणून खरं तर बियाणं उगवल्याचं नाही तर उगवलं नाही किंवा अनेक तक्रारी असतात, त्यानंतर शेतकरी काहीच करत नाही. तुमचं काय आपलं असं होतं कोर्टात कारण जाण्याचं असं होतं की आपण खरीप हंगामामध्ये तुरीचं बियाणं घेतलं, ते बियाणं आपण पेरलं, त्यानंतर त्याची पूर्ण मशागत केली, आपण जे फवारणी सगळं काही केलं, पण त्या ज्या हंगाम असतो तुरीला शेंगा येण्याचा, त्या हंगामामध्ये तुरीला शेंगाच आल्या नाहीत. मग शेंगा आल्या नसेल, आपल्याला वाटलं काहीतरी असेल. त्याच्यानंतर आम्ही तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेतलं, तर त्या मग आम्हाला डाऊट वाटला त्या बियाणामध्ये काही दोष असेल म्हणून. त्याच्यानंतर मी कृषी अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. कार्यालयाला तक्रार केली. त्या कृषी कार्यालयात तक्रार केल्यानंतर कृषी विभागाचे कर्मचारी, अधिकारी व कंपनीचा एक माणूस माझी ती तूर पाहणीसाठी आले. ज्या ठिकाणी त्यांनी पाहणी केलं आणि पाहणी केल्यानंतर निष्पन्न झालं की त्या बियाणामध्ये दोष असल्यामुळे ते पीक वांज निघालं, म्हणजे त्या तुरीला शेंगा आल्या नाही आणि 90% नुकसान झालं असल्याचे त्याच ठिकाणी काही दिवसात त्यांनी अहवाल दिला. मग ते अहवाल गेल्यानंतर मी शासनाच्या अधिकाऱ्यांना म्हणलं माझं नुकसान झालं, मला काही शासनाकडून मिळेल का? तर त्यावेळेस म्हणले शासनाकडून तुम्हाला काही मिळणार नाही, तुम्हाला ग्राहक मंचात जावं लागेल. बर, ही सगळी केव्हाची घटना आहे आणि अनेक वेळा बी उगवत नाही आणि जरी उगवलं तरी ते वांज निघतं. तुमच्यात नेमका हा काय हे झालेला होता? आमच्यात प्रकार बी पेरला आम्ही, बी पण वांज निघालं. ती 2021 ची घटना आहे, खरीप हंगामाच्या 21च्या घटनाची. त्याच्यानंतर मी वर्षभर झाल्याच्या नंतर पाहणी केली की आपल्याला शासनाकडून काय मुख्यमंत्र्यांना मेल कर, कृषी मंत्र्याला मेल कर, तर हे सर्व केलं, पण शासनाकडून तुम्हाला काही मिळणार नाही. मग मी त्यानुसार ग्राहक मंचात आपण ट्राय करून बघू. बरं, हे ग्राहक मंचाकडे जावं आणि तिथून काहीतरी शेतकऱ्यांना मदत मिळेल किंवा न्याय मिळेल, हे कुणी सांगितलं आणि कसं? हेच त्यावेळेसचे कृषी अधिकारी तालुक्याचे होते, सोनवणे म्हणून. त्यांनी मला एक सल्ला दिला, तुम्ही इकडे चक्र मारून तुमचं काय होणार नाही बाबा, तुम्ही याच्यासाठी ग्राहक मंचात गेलं तर काय होईल. मग त्यानुसार मी ग्राहक मंचात गेलो. काय झालं आता तिथला? मग ग्राहक मंचात गेल्यानंतर माझी आता 2024ला मी 3 वर्ष तारखा केल्या आणि माझ्याकडे पैसे नव्हते. आधीच आपलं नुकसान झालेलं, पीक वाया गेलं, त्याला खर्च केलेला वाया गेला, वकील लावायला खूप पैसे लागत होते, त्यामुळे वकील लावायला पैसे नव्हते. तर मग मी स्वतःच लढलो, मी स्वतःच तर तारखा केल्या, मी स्वतः फेस केलं आणि आज कोर्टे माननीय ग्राहक मंचाच्या कोर्टाने आदेश दिलाय की यांची नुकसान भरपाई 60,000, यांना झालेला मानसिक त्रास 5,000 व यांचा झालेला खर्च 5,000, असं एकूण 70,000 रुपये कंपनी व दुकानदार यांना 45 दिवसामध्ये देण्याचा आदेश त्या कोर्टाने केलेला आहे. खरं तर ही लढाई होती आणि लढाई तुम्ही जिंकलात. नेमकं त्या आदेशात काय म्हटलंय आणि इतर शेतकऱ्यांना जे बियाणं उगवत नाही किंवा बियाणं उगवलं तरी वांज निघतं, अशांना काय सल्ला असेल किंवा काय सांगा? अनेक शेतकऱ्याला मार्गदर्शन मिळत नाही. अनेक शेतकरी, आता माझेच वडील म्हणायचे की कशाला भानगडीत पडतो, काय निकाल लागणार आहे, कशाला जातोस तू. म्हणजे तारखाला चाललं की मला दरवेळेस घरून ऐकावं लागत होतं. पण मी एक ठरवलं होतं, एक तर आपण केस हारू नाही तर जिंकू, पण आपल्याला झालेल्या अन्यायाला आपल्याला दाखवून द्यायचंय आणि त्यानुसार मी जिंकलो. आणि शेतकरी असंच करतो की जाऊ द्या, झालं गेलं, याच्याकडे दुर्लक्ष करतो, पण मी लढत राहिलो म्हणून मला त्याला यश मिळालं. एकूणच शेतकऱ्यांनी लढलं पाहिजे आणि जर बियाणं बोगस निघालं किंवा बियाणं उगवलं आणि ते वांज निघालं तरीही तक्रारी केल्या पाहिजेत, कंझ्युमर कोर्टामध्ये न्याय मागण्यासाठी गेलं पाहिजे. या शेतकऱ्यानं बीडच्या हे दाखवून दिलेलं आहे. त्यामुळं येणाऱ्या काळात जो हंगाम आहे, यावेळेस सगळ्या शेतकऱ्यांनी जागरूक राहण्याची गरज आहे. विष्णू बुर्गे, G24 तास, गेवराई, बीड.